कोई डर है कि विधायक फूट सकते हैं? कोई माइका लाल फोड़ सकता है हमको? फूटना है तो आ जाए सामने। ये कोई सभी विधायकों को एक जगह रखा लेके जाए? सब्जी मंडी थोड़ी है, कोई बैंगन लेके जाए, कोई भरता लेके जाए। हिम्मत हो तो आके लेके। ती हिम्मत नाही, अजिबात नाही। हा जो मला आश्चर्य वाटतं काही लोकांचं, नेरुरकरांना माहिती आहे, विलास पोतनीसना माहिती आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यातले काही लोक तर असे आहेत। हा गुलाब पाटील काय भाषण, जणू काय शिवसेनेमध्ये दुसरं कोणी वागच नाही। हाच आजा आजा, हिम्मत आहे तो आजा। अरे तुझ्या मायला पळून गेला ढुंगणाला पाय लावून। मग पान टपरीवाला म्हणे मी मला कॅबिनेट मंत्री केलं, आता परत पान टपरीवर बसशील। हे महाभारतातल्या संजयचं वक्तव्य लक्षात ठेवा, ज्याने 30 वर्ष बाळासाहेब ठाकरेंच्या पायाशी बसून काम केलेलं आहे। आणि माझा शब्द कधी खोटा ठरत नाही, इतिहास आहे। हा संदीपान भुमरे, त्याला पहिलं तिकीट मिळालं तेव्हा तो पैठणच्या साखर कारखान्यात वॉचमन होता। हा वॉचमन होता, वॉचमन। मोरेश्वर सावेचं तिकीट कापून त्याला बाळासाहेबांनी दिलं की साधा शिवसैनिक आहे, आपण त्याला तिकीट देऊ। हा वॉचमन होता, याला मुंबई माहित नव्हत्या, मुंबईला प्रथम आला। त्याला हॉटेलमध्ये वडा सांबार खाता येत नव्हता, तो जमिनीवर बसून हॉटेलात वडा सांबार खात होता, आम्ही पाहिला। आणि आज तो कॅबिनेट मंत्री झाला। कॅबिनेट मंत्री झाल्यावर उद्धव साहेबांना भेटला, माझ्याकडे आला, शिवसेनेमुळे मी झालो वगैरे 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 रडायला लागला। हे कसे खोटे अश्रू होते आज कळत आहे। हे सगळे धुंदीत आहेत। ही नशा कोणती आहे ती आपण व्हिडिओवर पाहतोय सध्या। या महाराष्ट्राचा नाही, या देशाचा बिग बॉस कोण असेल तो अजूनही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे आहे। तुम्ही बिग बॉसचे तिथे घर तयार करा, जाऊ द्या, ज्यांना जायचं आहे त्यांना जाऊ द्या, बरं का? हा कोण होता प्रकाश सुर्वे? कोण होता? हा भाजी विकत होता ना। मग आता परत भाजी विकायला पाठवूया, भाजी विकायला पाठवूया। मला कळलं सडकी भाजी विकत होता। इतिहास काळापासून आपण हे पाहतोय, अशी अनेक कारस्थानं झाली आणि त्या कारस्थानातून शिवसेना ने लेटर लिखा है इलेक्शन कमीशन, सब कुछ होगा, नाम ना यूज किया जाए, सब कुछ होगा। नाम लेने की नौबत उन पर आ रही है बाला साहब ठाकरे और शिवसेना की। आप छोड़ गए हैं ना, तो अपने बाप का नाम दे दो। सभी ने जो जितने हैं अपने बाप के नाम पर पार्टी बनाओ और अपने बाप के नाम पर वोट मांगो। हमारा जो पार्टी का बाप है उसका क्यों आप इस्तेमाल कर रहे हो? आपको तो 100 बाप है उधर, कोई दिल्ली में है, कोई नागपुर में है, कोई मुंबई में है। हमारा बाप सिर्फ बाला साहब ठाकरे है एक, और हम उनके प्रति हमारी निष्ठा और लॉयल्टी है, हम नहीं छोड़ेंगे। आप 10 बार बाप बदल रहे हो, कभी बड़ौदा में जाते हो, कभी सूरत में जाते हो, कभी गुवाहाटी में जाते हो, कभी दिल्ली में जाते हो। ये बाप बदलने की जो प्रोसेस है वो हमारे पार्टी में नहीं चलती। लेटर लिहिलं आहे इलेक्शन कमिशनला की नाव यूज करू नये बाळासाहेब। तो बरोबर आहे ना, बरोबर आहे। हे कशाला लोकांना गुमराह करताय? खरी शिवसेना, खोटी शिवसेना, जे बाहेर फुटले जाऊन हे गेले त्यांची शिवसेना असू शकत नाही। जनता ठरवेल। तुमच्यामध्ये धमक आहे ना, तुम्ही आपल्या आमदारकीचे राजीनामे द्या। मी नारायण राणेंना मानतो, त्यांच्याबरोबर जे लोक गेले ठीक आहे, त्यांचा गट लहान होता, त्यांनी राजीनामे दिले, ते निवडणुकीला सामोरे गेले। निवडणुकांना सामोरे जा। मध्य प्रदेशमध्ये ज्योतिराज शिंदे यांचे लोक फुटले 22, राजीनामा दिला, निवडणुकीत सामोरे गेले, जिंकून आले, त्यांनी सरकार बनवलं। तुमच्यामध्ये जर हिम्मत असेल तर तुम्ही राजीनामे द्यायचे, किती असू द्या, 54च्या 54 असू द्यात, राजीनामे द्यायचे।
आणि आपापल्या मतदारसंघात जाऊन निवडणुका लढवण्याची हिंमत दाखवा. हे माझं ओपन चॅलेंज आहे. बरं का, तुम्ही तिथे गुवाहाटीला बसून इथे आम्हाला अक्कल शिकवणार निष्ठेच्या, शिवसेनेच्या, हिंदुत्वाच्या. तिथे आसाममध्ये पूर आलाय, रेडिएशन हॉटेलच्या बाहर एवढा पूर आलाय, इतना बाढ़ है रेडिएशन के बाहर भी मुर्दे तैर रहे हैं वहां, और लोग ऊपर बैठकर पार्टियां चल रही है सब. ये बीजेपी वाले उनको स्पॉन्सर कर रही है पार्टियां उधर. क्या है आपको सब जो वीडियो सामने आ रहे हैं ना, आप देख लीजिए क्या हो रहा है उधर. सर, आप लोगों का भरोसा अभी भी सरकार आप लोग बचा लेंगे? डेफिनेटली ये सरकार है, वो सरकार रहेगी. इसीलिए तो मुंबई में आने की हिम्मत नहीं जुटा रहे हैं ना वो लोग. अगर आपके पास 50 लोगों का गुट है, आपकी पार्टी है, आप पार्टी बनाई है, तो भाई आइए मुंबई में, हम स्वागत करने के लिए तैयार है. मैं खुद जाऊंगा एयरपोर्ट पर. अगर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनते हैं तो हमें बताइए, हम बोलेंगे हाँ एक शिवसैनिक को मुख्यमंत्री बनाया. उस वक्त भी नहीं बनाया था. 2019 में एक शिवसैनिक को मुख्यमंत्री बनाने को विरोध किया था बीजेपी ने और देवेंद्र जी ने. और आज भी वो ये 40 लोगों को गुलाम बनाकर रखना चाहते हैं और बाला साहेब ठाकरे की शिवसेना, मराठी मानुस की शिवसेना खत्म करना चाहते हैं महाराष्ट्र से. बोलिए सर, आप अंतर्गत वादावाद जो आहे आमदारांचा तो समोर येतोय गुवाहाटीमध्ये. आना पड़ेगा चौपाटी में. आइए चौपाटी में. गुवाहाटी में क्या है, चौपाटी में आइए ना. विधान भवन के सामने ही चौपाटी है. आइए चौपाटी में, यहाँ भी मजा करेंगे. आता हे दरवाजे कायमचे बंद आहेत काय आमदारांची ते समोर येते. दरवाजे उघडेच आहेत. उघडे ठेवले होते. त्यातले काही आमदारांचं माझं आत्ता बोलणं झालं 5 मिनिटापूर्वी. आत्ता माझं 5 मिनिटापूर्वी काही आमदारांशी बोलणं झालं. त्यांची इच्छा येण्याची, ज्यांनी इच्छा व्यक्त केली आहे त्यांच्यासाठी दरवाजे, खिडक्या, फटी सगळं काय उघडं आहे आणि ते येतील, मला खात्री आहे. अंतर्गत वादावाद देखील समोर येत आहे. आमदारांमध्ये अंतर्गत वादावाद असल्याचं देखील समोर येतं. चंद्रकांत खैरेंना पण तसे फोन आलेले आहेत. तिकडे एकमेकावरती हल्ले झाले आणि कपडे फाडले तरी मला आश्चर्य वाटणार नाही, कारण जबरदस्तीनं आमदारांना डांबून ठेवलाय. जबरदस्तीनं डांबून ठेवलाय आमदारांना. किती दिवस आमदार राहतील गुवाहाटीला? त्या गुवाहाटीच्या त्या हॉटेलमध्ये मी माहिती घेतली मगाशी, 340 खोल्या आहेत. 18 माळ्याचं हॉटेल आहे, त्यातले 3 माळे यांच्याकडे आहेत. मी कालपासून त्यांना मेल पाठवते हॉटेलला की आम्हाला 40 रूम तिथे हव्यात, देताय का? आणि मी ती जे त्यांचे पर्यटन मंत्री आहेत आणि मुख्यमंत्री आहेत हेमंत बिस्वा शर्मा, त्यांनाही माझा मेल गेलाय की आपण म्हणत्या पर्यटनाला या गुवाहाटीमध्ये रॅडिएशन ब्लूमध्ये आम्हाला यायचं आहे. तिथे 340 रूम्स आहेत. आम्हाला तिथे कार्यक्रम करायचा आहे महाराष्ट्र आणि गुवाहाटीच्या पर्यटनासंदर्भात. अजून रिप्लाय येत नाहीये. हाँ सर, बहुत इम्पोर्टेंट बात आपने कही. किस तरह का मेल किया है? तो मैंने कहा है कि आपने निमंत्रण दिया है हमारे लोगों को, सबको, कि आप गुवाहाटी में आइए. मैं तो बहुत बार गया हूँ, उस होटल में रह चुका हूँ. बहुत अच्छा होटल है. किसी एमएलए ने कहा है कि क्या झाड़ी है, क्या 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 बोलता है, क्या होटल है, क्या पानी है, क्या पहाड़ है, फिर महाराष्ट्र में क्या स्मशान है क्या? सर, आपने महाराष्ट्र में स्मशान है. आपने बहुत इम्पोर्टेंट बात कही कि 5 लोगों से आपकी बात हुई जी आप भी हो गई और उन लोगों को आना है. क्या कहेंगे सर? आ जाएंगे, आने के बाद कूद कर आ जाएंगे. अब देखो, इसलिए तो गुवाहाटी नहीं छोड़ रहे. अब 30 तारीख तक बढ़ाया है वहाँ का उनका स्टे. क्यों? आप आइए ना, यहाँ महाराष्ट्र है आपका. वहाँ भी झाड़ी है, फूल है, हाँ, निसर्ग है, पत्थर है, पानी है. तो महाराष्ट्र में क्या है आपके? क्या बोल रहे हैं कि उनको जबरदस्ती वहाँ पे रखा गया? डेफिनेटली छूटना है वहां से. इसलिए तो मैंने कहा कि हमें वहां 20 कमरे दीजिए. हम वहां रहना चाहते हैं, लोगों से बात करना चाहते हैं, तो हमें क्यों रोका रहा है वहाँ? बंद झाले. जिला कैडर जो है, जिला प्रमुख हो, उनको भी फोन करके धमकाया जा रहा है. किसी को अरे बताया जा रहा है? भाई, धमके दे दीजिए, कितने भी आप धमकाइए, इशारे करिए, कुछ होगा नहीं. शिवसेना जो है बाला साहेब ठाकरे जी की, उद्धव ठाकरे जी की, ये एक सुपर पावर है. किसी को लगता है कि महाशक्ति है कोई दिल्ली में, नहीं. ये शिवसेना महाशक्ति. त्यांच्यासाठीचे दरवाजे आता कायमचे बंद झाले हैं. नाही, ज्यांना यायची इच्छा आणि जे आमच्याही संपर्कात आहेत, जे मनानं आमच्या बरोबर आहेत आणि जबरदस्तीने तिथे त्यांना कोंडून ठेवलं, ते आमचेच आहेत.
ते इथे येतील. त्यांना परत आणण्याचा प्रयत्न करणार आहात? कतलियां कहीं साफ बदल लेते हैं, कतलियां कहीं साफ बदल लेते हैं, पुण्य के आड़ में पाप बदल लेते हैं, मतलब के लिए कई लोग अपने बाप बदल लेते हैं. ज्या लोकांनी शिवसेना प्रमुखांना त्रास दिला त्या लोकांना आज काय परिस्थिती आहे. माझ्या बापदादाने खापर